इंग्रजी बोलण्यासाठी सर्वात उपयुक्त असा टॉपिक टेन्स तो आज आपण पाहणार आहोत. All of you, today we will see use of tenses. There are three main tense in English. First is present tense, past tense and future tense. First of all, we must know the previous knowledge while learning the tense. Here is person, singular or plural. So in this form of the pronoun, we must know the person and the types of pronoun, singular or plural. Person, here is the first person, second person and third person. या ठिकाणी प्रोनाउनचे पर्सन्स म्हणजे विभक्ती आपल्याला माहिती असली पाहिजे. प्रथम विभक्ती प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी सर्वनाम असे असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिंग्युलर मध्ये आय, माय, माइन आणि माय सेल्फ आणि प्लुरल मध्ये वी आर. सेकंड पर्सन प्रोनाउन मध्ये यू, युअर, युअर सेल्फ आणि प्लुरल मध्ये यू, युअर, युअर सेल्स. म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. आणि थर्ड पर्सन मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन ही, शी, इट. हिज, हिम and himself, she, her and herself, it, its and itself. And plural मध्ये they, them, their and themselves. Here is the form of the verbs. There are four types of verbs. आपण क्रियापदाचे चार प्रकार पाहतो. मुख्यतः तीन प्रकार आहेत, पण चौथा प्रकार आपल्याला चौथ्या टेन्स मध्ये वापरण्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बेस फॉर्म ऑफ द वर्ब जे आहेत ते हे आहेत. बेस फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हा बिलीव शब्द आहे. बिलीवचा बिलीव्ज त्याला येस फॉर्म सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येस लावून त्याचा बिलीव्ज होतो. आयएनजी फॉर्म लावला तर बिलीविंग. पास्ट टेन्स त्याचा बिलीव्ड आणि पास्ट पार्टिसिपल असतो बिलीव. त्याला क्रियापदाचे तिसरे रूप असे सुद्धा म्हणतात. आणि ते इन्फायनाइट फॉर्म आहे टू बिलीव. देन डान्स, डान्सेस, डान्सिंग, डान्स आणि पास्ट पार्टिसिपल ऑल्सो डान्स. आणि बेस फॉर्म और इन्फायनाइट वर्ब टू डान्स. वॉक, walks, S form. Walking, ing form. Walked, past form. And walked, past participle. And infinite form, to walk. अशा प्रकारे नेक्स्ट पण या ठिकाणी मी फॉर्म दिलेले आहेत. आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी वर्क, वर्क्स, वर्किंग, वर्क, वर्क, टू वर्क. Bring, brings, bringing, brought, brought, to bring. Buy, buys, buying, bought, bought, to buy. Come, comes, coming, came and come, to come. हे क्रियापदाचा बेस फॉर्म आहे. याला एस प्रत्यय लावलेला आहे. या ठिकाणी आयएनजी फॉर्म आहे. या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजेच पास्ट फॉर्म आणि या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल आणि हा इन्फायनाइट फॉर्म आहे. बेस्ट. अशा प्रकारे तुम्हाला क्रियापदाचे तीन रूप आपण त्याला म्हणतो किंवा क्रियापदाचे फॉर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त क्रियापदाचे फॉर्म्स मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ते पाठांतर करावेत म्हणजे तुम्हाला टेन्स बनवण्यासाठी इझी जाईल. नेक्स्ट आहे ऑक्सिलरीज वर्ब. याचा आपल्याला ऑक्सिलरीज अँड मॉडेल्स माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये दीज आर वर्ब्स यूज्ड टू फॉर्म द टेन्सेस ऑक्सिलरीज इन इंग्लिश. ऑक्सिलरीज फॉर्म म्हणजे त्याला हेल्पिंग वर्ब असे म्हणतो किंवा त्याला मॉडेल सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये इनफायनाइट फॉर्म्स आहेत आणि फायनाइट फॉर्म्स आहेत. याच्यामध्ये इनफायनाइट मध्ये बी, हॅव, डू या क्रियापदांना इनफायनाइट फॉर्म असे म्हणतात.
बी हॅव, डूचं प्रेझेंट टेन्स मध्ये बीइंग, हॅव्हिंग आणि डुईंग, पास्ट टेन्स मध्ये बीन, हॅड आणि डन. त्याच प्रकारे इनफायनाइट फॉर्म मध्ये एम, इज, आर, was, were, am, is, are, was, were are called to be verbs. याला am, is, are, was, were ला to be चे क्रियापदे असे म्हणतात. do, did ला have, has, have, had, are, do and have verbs to be. म्हणजे do आणि did ला do ची रूपे असे म्हणतात. have, has ला have ची रूपे have, has, had. आणि अशा प्रकारे हे verbs फॉर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एम, इज, आर हे प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी ची रूपे आहेत आणि पास्ट टेन्स मध्ये वॉज, वेअर. त्याच्यानंतर डू ची रूपे डू प्रेझेंट टेन्स मध्ये डू, डज आणि पास्ट टेन्स मध्ये डीड. आणि हॅव ची रूपे प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव, हॅज आणि पास्ट टेन्स मध्ये हॅड. अशा प्रकारे ही टू बी ची, टू हॅव ची आणि टू डू ची रूपे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याला इनफायनाइट फॉर्म असे म्हणतात. त्याच्यानंतर फायनाइट फॉर्म मध्ये प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मध्ये आपण बघूया. प्रेझेंट मध्ये एम, इज, आर आहे आणि पास्ट टेन्स मध्ये वॉज, वेअर. डू, डज पास्ट टेन्स मध्ये डीड. हॅव, हॅज पास्ट टेन्स मध्ये हॅड. शॉल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, डेअर, नीड अँड आउट टू. अँड लास्ट वन पास्ट टेन्स मध्ये यूज टू. अशा प्रकारे हे ऑक्झिलरीज किंवा मॉडेल्स हे आपल्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. हे मॉडेल्स आपल्याला पाठांतर करणं आवश्यक आहे आणि पाठांतर करत असताना आपल्याला ते लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण हे सर्व मॉडेल्स पाठांतर करा. ठीक आहे, पुढे जाऊया. मॉडेल्स याच्यामध्ये सेमी मॉडेल्स आहेत. मॉडेल्स म्हणजे काय, तर मॉडेल्स आर युज्ड बिफोर ऑर्डिनरी होप्स अँड एक्सप्रेस मिनिंग सच ॲज परमिशन, पॉसिबिलिटी, सर्टनिटी अँड नेसेसिटी. दे आर ऑल्सो कॉल्ड डिफेन्सिव्ह वर्ड. त्यांना डिफेन्सिव्ह वर्ड असे सुद्धा म्हणतात. ते डिफेन्स करतात क्रियापदाचे. आणि म्हणून हे मॉडेल्स जे आहेत ते मॉडेल्स या प्रकारे आहेत. हे मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी माहिती असणे गरजेचं आहे. यांना सेमी मॉडेल्स असे म्हणतात. सेमी मॉडेल्स असे म्हणतात. याच्यामध्ये एक प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये असे दोन प्रकारचे आहेत. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण शॉल वापरतो, पास्ट मध्ये शुल्ड. प्रेझेंट मध्ये विल, पास्ट मध्ये वुल्ड. कॅन प्रेझेंट, कुड पास्ट. मे प्रेझेंट, माइट पास्ट. आउट टू प्रेझेंट, डेअर प्रेझेंट, नीड प्रेझेंट. अशा प्रकारे सेमी मॉडेल्स या ठिकाणी वापरले जातात. आणि म्हणून हे सेमी मॉडेल्स आपल्याला माहिती असणं आणि पाठांतर करणं गरजेचं आहे. टेन्स शिकत असताना याविषयीची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण आता बघूया टेन्स. We have already seen there are three main tenses in English. First of all, we will see present tense, past tense and future tense. Present tense चे चार उपप्रकार आहेत. त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे प्रेझेंट टेन्सचे एकूण चार उपप्रकार आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, परफेक्ट प्रेझेंट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण चालू वर्तमान काळ. तसेच पास्ट टेन्सचे पण अशाच प्रकारे चार प्रकार आहेत. याच्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स हा पहिला प्रकार आहे. दुसरा पास्ट कंटिन्युअस टेन्स, तिसरा पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ
आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू भूतकाळ. त्यानंतर फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सचे पण याच प्रकारे 4 उपप्रकार आहेत. याच्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्य काळ, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्य काळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू भविष्य काळ. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा 4 भविष्य काळाचे प्रकार आहेत. आता ह्या 4ही प्रकार आपल्याला वाक्यामध्ये वापरत असताना ते कशा प्रकारे आपण वापरायचं ते आपण पाहूया. याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आपण पाहूया. सिंपल प्रेझेंट टेन्स त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट म्हणजे एस फॉर बेस फॉर्म ऑफ अ वर्ब, म्हणजे क्रियापदाचं मुख्य फॉर्म, क्रियापदाचं पहिले रूप आपण त्याला या ठिकाणी म्हणतो. एस और ई एस त्याला सफिक्स एस और एक्स क्रियापदाला लावलं जातं. ते कधी लावतं ते आपण बघूया. आणि प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी त्याचा कर्म येतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म असं याचं फॉर्मेट आहे. एस आणि एस प्रत्यय त्याचा एक सिंपल नियम आहे. एक वचनी तृतीय पुरुषी सर्वनामानंतर येणाऱ्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. म्हणजेच फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन मध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर आपण बघूया. सब्जेक्ट मध्ये आपण सर्व प्रोनाउन्स घेतलेले आहेत. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. त्याच्यानंतर आपल्याला काय बेस फॉर्म ऑफ वर्ब या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यामध्ये बेस फॉर्म ऑफ वर्ब्स मध्ये आय ईट हे सेंटेन्स या ठिकाणी तयार होतं. आय ईट. दुसरं वाक्य बनवू शकतात आय ड्रिंक. थर्ड सेंटेन्स वी कॅन से आय रन. फोर्थ सेंटेन्स वी कॅन से आय प्ले. फिफ्थ सेंटेन्स आय वर्क. सिक्स्थ सेंटेन्स आय रीड आणि सेवन्थ सेंटेन्स आय जम्प. अशा प्रकारे फक्त क्रियापदे ऍड करून आपण या ठिकाणी वाक्य बनवू शकतो. म्हणून या ठिकाणी मी ऑब्लिक क्रियापद दिलेलं आहे. फक्त एकच क्रियापद आपण या ठिकाणी घेतलं तर आपलं एक वाक्य बनतं. आयनेच आपण 7 वाक्य या ठिकाणी बनवलेली आहेत. आणि आय ईट, आय ड्रिंक, आय रन, आय प्ले, आय वर्क, आय रीड, आय जम्प. अशा प्रकारे या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब. त्याच्यानंतर जर प्रोनाउन आपण वी घेतलं तर प्रोनाउन वी नंतर वी ईट, वी ड्रिंक, वी रन, वी प्ले, वी वर्क, वी रीड, वी जम्प. सेम प्रोनाउन या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याला वीशी रिलेटेड 7 वाक्य या ठिकाणी सेम बनवता येतील. त्याच्यानंतर यू, यू ईट, यू ड्रिंक, यू रन, यू प्ले, यू वर्क, यू रीड, यू जम्प. अशा प्रकारे यू या प्रोनाउनशी सुद्धा 7 वाक्य. त्याच प्रकारे सेम दे ईट, दे ड्रिंक, रन, प्ले, वर्क, रीड अँड जम्प. ही ईट्स, ही ड्रिंक्स, ही रन्स, ही प्लेज, ही वर्क्स, ही रीड्स आणि ही जम्प्स. त्याच्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण तृतीय पुरुषी सर्वनामानंतर येणाऱ्या क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागते साध्या वर्तमान काळामध्ये. या ठिकाणी ई नंतर इट्स या ठिकाणी फक्त इट घेतलेले आहे, परंतु हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहेत. ही, शी, इट आणि म्हणून यांच्यानंतर एस प्रत्यय आपण या ठिकाणी लावलेले आहे. त्यानंतर शी नंतर पण इट्स, ड्रिंक्स, रन्स, प्लेज क्रियापदाला एस प्रत्यय लावलेला आहे. त्याच्यानंतर इट मध्ये पण क्रियापदाला एस प्रत्यय लावलेले आहे. इट, इट्स, इट्स, ड्रिंक्स, रन्स, वर्क्स अँड जम्प. सेम या ठिकाणी क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय सगळ्या क्रियापदाला सर्वनामानंतर तृतीय पुरुष एकवचनी सर्वनामानंतर लागतो. त्यानंतर पुढचा टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये
फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब ला आयएनजी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता ऑक्झिलरी वर्ब, क्रियापदाला आयएनजी फॉर्म आणि ऑब्जेक्ट. या ठिकाणी सब्जेक्ट दिलेले आहेत आय ऑब्लिक वी, यू, दे, ही, शी, इट. सेम त्या प्रकारे या ठिकाणी एम इज आर ची रूपे आहेत. आय वी नंतर एम येतं, सॉरी आय नंतर एम येईल, यू नंतर आर येईल, दे नंतर आर येईल, ही नंतर इज येईल, शी नंतर इज येईल. आता या ठिकाणी थोडं खाली वर झालेले आहेत फॉर्म, हे लक्षात घ्या की आय नंतर आय एम फक्त आयच्या नंतरच वापरला जातो. वी नंतर वी आर, यू आर, दे आर, ही इज, शी इज आणि इट इज अशा प्रकारे या ठिकाणी फॉर्म आहेत. त्यांची एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेली आहेत. याच्यामध्ये आय एम इटिंग आपण बोलू शकतो, आय एम इटिंग, आय एम ड्रिंकिंग, आय एम रनिंग, आय एम प्लेइंग अशा प्रकारे. त्याच्यानंतर वी आर eating, we are drinking, we are running and we are playing. you चं पण सेम आहे, you are eating, you are drinking, you are running and you are playing. they are eating, they are drinking, they are running, they are playing. he is, आता ह्या ठिकाणी इज आहे, he is eating, he is drinking, he is running, he is playing, he is working. नंतर she is eating, she is drinking, she is running, she is playing, she is working. And it is eating, drinking, रनिंग अँड प्लेइंग. सेम या ठिकाणी आपल्याला आपल्या स्ट्रक्चरनुसार फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे आणि त्यामुळे हे लक्षात घ्या, या ठिकाणी वापरताना अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्ही सेपरेटली लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, त्याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे की सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज, हॅव किंवा हॅज या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मात्र क्रियापदाचं तिसरं रूप येईल हॅव हॅज नंतर आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर याच्यामध्ये हे घेताना सब्जेक्ट मध्ये आय ऑब्लिक वी या ठिकाणी घेतलेलं आपण, यू, दे, ही, शी, इट. ओके. त्याच्यानंतर हॅव हॅज ऐवजी आय हॅव किंवा वी हॅव, यू हॅव, दे हॅव. परंतु या ठिकाणी जो कर्म आहे या ठिकाणी ही हॅज, शी हॅज, ही हॅज, ही हॅज, शी हॅज आणि इट हॅज अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आय हॅव इटन, आय हॅव इटन, आय हॅव इटन, आय हॅव ड्रंक, आय हॅव रन, आय हॅव प्लेड, आय हॅव जम्प्ड, आय हॅव वॉक. त्याच्यानंतर वी हॅव इटन, वी हॅव ड्रंक, वी हॅव रन. सेम त्या प्रकारचे सेंटेन्स या ठिकाणी येतील. मी फक्त एक सिंपल तुम्हाला पहिलेच वर्ब घेऊन त्याचं एक्झाम्पल सांगतोय. यू हॅव इटन किंवा तुम्ही या ठिकाणी ऑब्लिक वर्ब्स दिलेले आहेत, कुठलेही वर्ब वापरून तुम्ही ते वाक्य बनवू शकतात. एका प्रोनाउनवरनं तुम्ही 6 वर्ब या ठिकाणी दिलेले आहेत. क्रियापदाचं तिसरे रूप आहे या ठिकाणी. यू हॅव इटन, ड्रंक, रन, प्लेड, जम्प, वॉक. दे हॅव इटन or they have drunk or they have run as it is. He has, आता he has या ठिकाणी आहे, या ठिकाणी
हॅव नाही आहे, तर ही हॅज या ठिकाणी घ्यायचं आहे. ही हॅज इटन, ही हॅज ड्रंक, ही हॅज रन. शी हॅज इटन, शी हॅज ड्रंक, शी हॅज रन, शी हॅज प्लेड, जम्प्ड, वॉक. सेम आहे. इट हॅज इटन, ड्रंक, रन हे सेम वाक्य आपण म्हणू शकतो. त्याचा पुढचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन. या ठिकाणी बीन आपण घेतो प्लस वर्बला ING प्रत्यय लावून शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे कर्म लिहितो. याच्यामध्ये सब्जेक्ट जे आहेत आय, वी हे सेम आहेत. प्रोनाउन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हॅव, हॅज कोणत्या प्रोनाउन नंतर काय येतं ते आपण बघितलं आहे. आय हॅव बीन, वी हॅव बीन, यू हॅव बीन, दे हॅव बीन. आणि या ठिकाणी मात्र ही हॅज बीन, शी हॅज बीन आणि इट हॅज बीन. या ठिकाणी इट हॅज बीन या प्रकारे प्रोनाउन आपण घेतलेले आहेत. याच्यामध्ये आय हॅव बीन इटिंग, ड्रिंकिंग, रनिंग, प्लेइंग, वर्किंग. और वी हॅव बीन सेम सेंटेंस है. यू हॅव बीन इटिंग, दे हॅव बीन इटिंग, ही हॅज बीन इटिंग और ड्रिंकिंग, शी हॅज बीन इटिंग, ड्रिंकिंग, रनिंग, देन इट हॅज बीन इटिंग, ड्रिंकिंग, रनिंग. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनवू शकतो. त्याचा पुढचा टेन्स आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये एक पहिला सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब टू. या ठिकाणी म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप किंवा पास्ट पार्टिसिपल, पास्ट फॉर्म आपण म्हणतो या ठिकाणी, पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. हे सेम या ठिकाणी प्रोनाउन्स दिलेले आहेत. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. त्या प्रकारे पास्ट टेन्स फॉर्म आहेत. आय एट म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे. आय ऑब्लिक वी या ठिकाणी घेऊ शकतो. आय हॅव एट, आय एट और वी रन, आय रन, आय ड्रँक, आय वर्क, आय रीड, वी रीड, आय जम्प. याच प्रकारे सेम या ठिकाणी आहे. यू ईट, यू एट, यू ड्रँक, यू रन, यू प्लेड, यू वर्क. किंवा याच्या दुसरे क्रियापद सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात, क्रियापदाची दुसरी रूपे. त्याच्यानंतर या ठिकाणी दे एट सेम आहेत. सर्व प्रोनाउन नंतर सारखीच क्रियापदाची दुसरी रूप या ठिकाणी घ्यायची आहेत. दे एट, ड्रँक, रॅन, प्लेड, वर्क, रीड, जम्प. हीचं पण तेच आहे. ही एट, ही ड्रँक, ही रॅन, प्लेड, वर्क, रीड, जम्प. शी एट म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब टू या ठिकाणी आपल्याला ऍड करायचा आहे. तसंच इटचं पण या ठिकाणी इट एट, इट ड्रँक. ओके. देन कंटिन्युअस पास्ट टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर. वॉज किंवा वेअर या ठिकाणी घ्यायचं आहे प्लस वर्ब आणि त्याला ING फॉर्म मीन्स ING फॉर्म ऑफ द वर्ब, त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असे सुद्धा म्हणतात, प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आय, वी, यू, दे, ही, शी, इट. त्याच्यानंतर वॉज, आय नंतर वॉज येतं, आय नंतर या ठिकाणी आय आणि ऑब्लिक वी आहे. आय वॉज इटिंग हे पहिलं वाक्य या ठिकाणी बनेल. आय वॉज ड्रिंकिंग, आय वॉज रनिंग, आय वॉज प्लेइंग. सेम अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी येईल. नंतर यू वरनं पण आपण सेंटेन्स बनवू शकतो यू, परंतु या ठिकाणी यू घेताना यू वेअर घ्यायचं आपल्याला, कारण ते प्लुरल फॉर्म आहे. म्हणून या ठिकाणी यू वेअर इटिंग, ड्रिंकिंग, वी वेअर ऑल्सो इटिंग, वी वेअर ड्रिंकिंग. नंतर दे आहे. दे नंतर सुद्धा वेअर हे ऑक्झिलरीज वर्ब या ठिकाणी येईल. दे वेअर इटिंग, ड्रिंकिंग, रनिंग अँड प्लेइंग. ही नंतर ही वॉज येईल या ठिकाणी. ही वॉज इटिंग, ड्रिंकिंग, रनिंग अँड प्लेइंग. शी वॉज इटिंग. सेम सेंटेन्स, फक्त या ठिकाणी आपण सर्वनाम बदलवलेले
आहेत. आणि ईटच्या जागेवर पण त्याच प्रकारे इट वॉज इटिंग, ड्रिंकिंग, रनिंग अँड प्लेइंग. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य बनवू शकतो. त्याच्यानंतर आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड. या ठिकाणी कंपल्सरी हॅड सर्वनामानंतर हॅड वापरला जातो. पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी सब्जेक्ट आहे आय, वी, यू, दे, ही, शी, इट. आणि याच्यामध्ये हॅडची रूप आहेत हॅड आणि इट. आय हॅड इटन, वी हॅड ड्रंक, आय हॅड रन, वी हॅड प्लेड, आय हॅड जम्प. असे एक एक क्रियापदं घेऊन तुम्ही पुढील वाक्य लिहू शकतात. यू हॅड, या ठिकाणी हॅडचा एच कॅपिटल आहे, प्रिंटिंग मिस्टेक्स आहे, त्यामुळे एच हा स्मॉल मध्ये लिहायचा आहे. त्यामुळे यू हॅड इटन, दे हॅड इटन, ही हॅड इटन, शी हॅड इटन, इट हॅड इटन. हे पहिलं वाक्य झालं. आय हॅड ड्रंक, वी हॅड ड्रंक, यू हॅड ड्रंक, they had drunk, he had drunk, she had drunk and it had drunk. अशाच प्रकारे पुढील क्रियापदे घेऊन सुद्धा तुम्ही ती वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतरचा टेन्स आपण बघूया पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर आपण याला म्हणूया सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्हर्ब ING म्हणजे व्हर्ब ING प्लस ऑब्जेक्ट फॉर्म. ओके. याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये आय हॅड बीन इटिंग, आय हॅड बीन ड्रिंकिंग, आय हॅड बीन रनिंग, आय हॅड बीन प्लेइंग, आय हॅड बीन वर्किंग. सेम ऑल प्रोनाउन्सचं आपल्याला त्या ठिकाणी वाक्य बनवता येईल. वी हॅड बीन इटिंग, यू हॅड बीन इटिंग, दे हॅड बीन इटिंग, ही हॅड बीन इटिंग आणि शी हॅड बीन इटिंग. अशा प्रकारे सर्व वर्ब घेऊन आपण हे वाक्य बनवू शकतो. त्याच्यानंतरचा टेन्स आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स मध्ये पहिला टेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. त्याचा फॉर्म्युला सिंपल आहे सब्जेक्ट प्लस विल विल प्लस वर्ब. सब्जेक्ट प्लस विल प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब. I will eat, I will drink, I will run, I will play, I will work, I will read, I will jump. अशा प्रकारे त्याचं वाक्य आपण बनवू शकतो. वीचं पण सेम, we will eat, we will drink, we will run, we will play, we will work, we will read, we will jump. You will eat, you will drink, you will run, you will play, you will work, you will read, you will jump. They will eat, they will drink, they will run, they will play, they will work, they will read, they will jump. अशा प्रकारे he will eat, she will eat and it will eat. म्हणजे सेम सेंटेन्सेस तुम्ही या प्रकारे बनवू शकता. त्याच्यानंतरचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी स्ट्रक्चर नुसार वाक्य बघूया. आय विल बी इटिंग, आय विल बी ड्रिंकिंग, आय विल बी रनिंग, आय विल बी प्लेइंग, आय विल बी वर्किंग. सेम वी विल बी इटिंग, we will be drinking, we will be running, we will be playing, we will be working. You will be eating, you will be drinking, you will be running, you will be playing, you will be working. Then they will be eating, drinking, running, playing, working. You will be eating, you will be drinking, you will be running, you will be playing, you will be working. She will be eating, she will be drinking, she will be running, she will be working.
It will be eating, it will be drinking, it will be running, it will be playing, it will be working. तर अशा प्रकारे आपण फ्युचर टेन्स मध्ये पण वाक्य बनवू शकतो. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. फॉर्म्युला याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल या ठिकाणी घ्यायचं आहे. यामध्ये आय साठी आता विल जनरली आय सर्व प्रोनाउनसाठी विल वापरलं जातं. आय विल हॅव eaten, I will have drunk, I will have run, I will have played, I will have jumped, I will have walked. Second, we will have eaten, we will have drunk, we will have run, we will have played, we will have jumped, we will have walked. Then you will have eaten, you will have drunk, you will have run, you will have played, you will have jumped or walked. Then they will have eaten, they will have drunk, they will have run, they will have played, they will have jumped, they will have walked. त्याच्यानंतर he, she, it तिघांना सारखं सेंटेन्स आहे. He will have eaten, he will have drunk, he will have run, he will have played, he will have jumped, he will have walked. Same she चं पण त्या ठिकाणी येईल. She will have eaten, it will have eaten. नेक्स्ट टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्बला आयएनजी फॉर्म आहे. सब्जेक्ट विल हॅव बीन आयएनजी फॉर्म. आय will have been eating, I will have been drinking, I will have been running, I will have been playing, I will have been working. We will have been eating, we will have been drinking, we will have been running, we will have been playing, we will have been working. सेम यूचं पण आहे. अशीच वाक्य आपण बनवू शकतो. You will have been eating, drinking, running, playing and working. They will have been eating, drinking, running, playing and working. He will have been drinking, running, eating, playing and working. She will have been running, eating, drinking, playing, working. It will have been running, drinking, eating, playing, working. अशा प्रकारे सर्व वाक्ये आपण हा फॉर्म्युला वापरून या ठिकाणी बनवू शकतो. अशा प्रकारे सर्व टेन्स आपण या ठिकाणी बघितले आहेत. त्यानंतर निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह मध्ये काय चेंज आहे. द वे टू फॉर्म निगेटिव्ह स्टेटमेंट्स. निगेटिव्ह सेंटेन्सेस आर फॉर्म बाय प्लेसिंग नॉट. अशा प्रकारे आपण या ठिकाणी टेन्स पाहिलेले आहेत. या टेन्समध्ये आपण वाक्य कशी बनवायची, त्याचा फॉर्म्युला कसा वापरायचा ते शिकलेलो आहोत. याच्यानंतर आपण टेन्स ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये टेन्स कसे बदलतात त्याविषयी व्हिडिओ पाहणार आहोत. असे नवनवीन ग्रामर विषयी महत्त्वाच्या टॉपिकवर सर्वच व्हिडिओ आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. गुड बाय.